इंडिया आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतले नेते खासदार या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने आता रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतलेला आहे। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पार पडणार आहे। शरद पवार आणि संजय राऊत हे राज्यातले नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतील। हे दृश्य आपण थेट दिल्लीमधून पाहतो। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये थोड्याच वेळात दिल्लीच्या संसद भवना परिसरातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ते या ठिकाणाहून बाहेर पडतील। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग साधारण दिल्लीच्या संसद भवनापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्या ठिकाणी ते पोहोचतील। आता थोड्याच वेळात जे आहे ते राहुल गांधी आता या संसद भवनाच्या गेटमधून बाहेर पडतील। त्यांच्यासोबत सर्व इंडिया आघाडीचे खासदार असतील। महाराष्ट्रातील खासदारांमध्ये जर विचार केला तर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते स्वतः सुप्रिया सुळे, त्याचबरोबर खासदार शिवसेनेचे असलेले संजय राऊत देखील असतील, इतर देखील त्यांचे खासदार जे आहेत ते देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळं आता हा मोर्चा जो आहे तो संसद भवनातून निवडणूक आयोगापर्यंत पोहोचतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामुळे या सगळ्या पहिल्यांदाच अशा प्रकारे देशामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। CRPF आहे, त्याचबरोबर इतरही तपास यंत्रणांचे जवान आहेत। सिव्हिल ड्रेसमध्ये या ठिकाणी पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं तर मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे, कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा काढला जात आहे आणि त्यामुळं दिल्लीमधील राजकीय वातावरण आज आपल्याला तापताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगाकडनं जयराम रमेश यांना एक पत्र देण्यात आलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की 30 खासदारांशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत। मात्र निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतरही जे इंडिया आघाडीचे सर्व खासदार आहेत ते मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत आणि या ठिकाणावरून मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये भलेही सगळे खासदार असतील तरीही चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पक्षाचे एक शिष्टमंडळ भेट देण्याची शक्यता आहे। या शिष्टमंडळाला आता निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असेल। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या तपशिलांसाठी। हे दृश्य आपण थेट दिल्लीमधून पाहतोय। अगदी काही वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार आहे। इंडिया आघाडीचे नेते खासदार हे सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आताची ही दृश्य आपण संसदेच्या परिसरातून पाहतोय। राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, प्रियंका गांधी आहेत, खासदार रजनी पाटील आहेत। हे सर्व नेते आता संसदेच्या परिसरात आहेत आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। निवडणूक आयोगाला जाऊन आम्ही त्या ठिकाणी जे आमच्याकडचे पुरावे आहेत किंवा जे आमचं म्हणणं आहे आणि ज्या तऱ्हेने लोकशाहीचा जे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी जे आहे ती पूर्णपणे तिचा विस्थापित करण्याचं एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे। आपल्याला पण माहिती आहे की स्वतः स्वायत्त बॉडी असलेल्या निवडणूक आयोगाला उत्तर देण्यापूर्वीच जे आहे ते भाजपाचे संसदेचे सदस्य किंवा त्यांचे जे आहे ते मंत्री, त्यांचे मुख्यमंत्री हेच उत्तर देत आहेत। निवडणूक आयोग ही काय भाजपाची स्वतःची असलेली कुठली यंत्रणा नाही आहे। ती देशाच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली स्वतंत्र यंत्रणा आहे। तिला स्वतःची स्वायत्त आहे, स्वतःचं काम करण्याची कार्यशैली आहे। तिच्यावर जर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली पाहिजे।